त्याच्यात ड्रोन आहे त्याच्यात भात घ्या त्याच्यात भात घ्या बस 5 मिनिट माझं नाव शोभा अजबराव वानखडे आहे। आम्ही पांढरी गावचे रहिवासी आहोत। आमच्या गावामध्ये एका मनुवाद्यांनी बहिष्कार टाकला। त्याचं नाव कमलेश पटेल आहे। त्यांनी आम्हाला त्यांनी बहिष्कार यासाठी टाकला की आमच्या गावामध्ये प्रवेशद्वार करण्याचं होतं आम्हाला। आम्ही तेवढ्यापुरती कमांडर उभी केली तर त्याचं म्हणणं असं आहे की त्याच्यावर बाबासाहेबाचं नाव पाहिजे नाही। तर मग आम्ही 2 नावासाठी कबूल झालो होतो, शिवाजी महाराजाचं, पण त्याच्यात पण त्यांनी विरोध केला। तर त्यांनी आमच्या सर्व गावावर बहिष्कार टाकला। आमच्या बायाले मजुरी नाही, आमच्या माणसाला काम पण नाही, आमचा किराणा बंद, दुकान बंद, आम्हाला कामाला जायचं बंद। तर आम्ही त्याच्यात त्रासाले वैतागलो आणि आम्ही गाव सोडण्याचा निश्चय घेतला। तर आम्ही 3 दिवसापासून पैदल अमरावतीमध्ये पोहोचलेला। तर हे अमरावती सगळे बौद्धवासी आमची खाण्यापिण्याची व्यवस्था करत आहे। प्रशासनाकडे मागण्या केल्या होत्या, ते आमच्या पूर्ण केलेल्या नाहीत। सगळं आमचे कागदपत्र जे पाहिजे, ज्याचं काम नसून ते मागितलं तेच पुन्हा आम्ही तयार केलं, तरी पण त्यांचा विरोधच आहे। त्यासाठी आम्ही हा गाव सोडण्याचा पाऊल उचललेला आहे। आणि आमचं एकच म्हणणं आहे, जिथपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तिथपर्यंत आम्ही इथंच बसलो राहू, आमचा जीव जाओ या मरो, अशीच आमची सर्व बौद्ध भावना कडकडीची विनंती आहे। आत्या उन्हात यासाठी जीवाची किंमत नाही करता आमच्या हक्कासाठी आमच्या बोर्डावर गेटवर प्रवेशद्वारावर बाबासाहेबाचं नाव मागण्यासाठी यावं फक्त। परंतु त्यांनी असं म्हटलं होतं की गावात वातावरण नाही होण्यासाठी 2 नावं पाहिजेत। तर आम्ही 2 नावामध्ये तरी तयार झालतो, तरी पण त्यानं त्या नावाला विरोध केला। तर आता म्हणते स्वप्पा की माझ्या गावात आपल्या गावामध्ये आम्हाला कोणतंच गेट पाहिजे नाही। तर आम्ही म्हटलं गेट बसवायचं तर बाबासाहेबाचं नाव द्या, एक तर शिवाजी महाराज द्या, दोन्ही नावामध्ये तयार आहोत आम्ही।